दिंडीत एखाद्याला नुसतं म्हणलं ना टाळ नीट वाजव, मला म्हणलं तू, दिंडी गेली उडत, दुसरी दिंडी. हे दिंडे अजून दिंडेवाल्या सुद्धा इतके वाईट दिवस येणार आहेत 2-4 वर्षात, एकट्याला झेंडा घेऊन जावा लागेल. महाराज एकात्मते सारखी ताकदच नाही, आणि ती खरं पाहिजे. पोरं आता हे जे पोरं नाही करतात महाराज, आपण काय केलं महाराज, आता ही पोरं पासायदान करतील, ही पोरं आरत्या करतील, पण त्यांच्या आईबापांना यांच्याकडून आरती म्हणून घ्यायला वेळ पाहिजे ना. बाप येतो पार्सल घेऊन, आई चपात्या करीत नाही घरी, स्कूटीवर जाते 6 चपात्या आणि ती बामटेवाणी धाव्यावरून 6. नाही ना, यांना पसायदान शिकवलं. आणि 99% पिढी बरबाद करायचं काम आई बापांनीच केलं. काय मत आहे तुमचं? पोरं काय करत म्हणा, आता हे 10वीला काढते, 16 वर्षाचं शिंगरू आहे. आला म्हणलं खाऊ कुठे, आम्ही थांबतो तिथं खायन पुढे जाय म्हणून प्रेताला ही सगळ्याजवळ दगड का म्हणतो त्या, मग त्याच्या इकडे यानं यायचं नाही. काय जगाचं भरोसा आहे, क्षणभंगुरी नाही. काही गॅरंटी नाही महाराज, काही नाही. फायनल 3रा मुद्दा, वाद संवाद विसंवाद. आजच्या कीर्तनाला घेतलेला का संवाद आहे, चिंता बिंता काही करायची नाही. 2रा मुद्दा संपला. 3रा मुद्दा आज गायकवाद कोणी जन्मंडपवाले मागशिष्टीवाले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, कॉलेजच्या पोरी, दारुडे बिरुडे बेवडे बेवडे, जुगारी बिगारी, पुढारी बडारी. उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेत. मी कीर्तनाला पुरीला काय नाव ठेवते, म्हातारे येड्यावानी करायला लागले. आता म्हातारे सुद्धा म्हातारी बघला धरित गेले ते दिवस, राहिला ते आठवण. अरे मग दुसरी कर, असं येड्यावानी काय करतो. सगळे मुंबईवाले ना, तुमचे फक्त कपडे भारी आहेत, दागिने भर, तुम्हाला खायला नाही. खायला कुठं काय? कोणत्या बाईच्या घरात 5 किलो खोबरं येतं महिन्याला, बोटवर कर, मी सत्कार करतो तुझा 5 किलो. तुला खोबरं कळतं का? खोबरं खायला कुठे? खायला काय? इडली, ठोस, ढोस, बर्गर, सर्गर, वर्गर, पिझ्झा, नूडल, मॅगी, कच्ची दाबेली. मग पक्की कुठे आहे? आणि पाणीपुरी. खायलाच नाहीये लोकांना, फक्त कडक कपडे घालायचे, भारीतले ब्रँड प्यायचे, शर्टिंग बिल्टिंग करायची, स्वतःला शहाणं समजायचं. खायलाच नाही. काही पोरं तर मी असे पहिले गोदडीत आत गेम खेळा, त्यातून वरून गोदडी घे, आवाज येतो कुठून बा, एक भूतानं झापाटलं का काय? खरंय का खोटंय? अय पठ्ठ्याओ, खरंय का खोटंय? तुम्ही आतमध्ये गेम करता कोणती? म्हणजे पबजी आहे का टिकटॉक आहे का? आणि भाषण करणाऱ्यांना सांगून देतो, आलंय 26 जानेवारी. आता तुम्ही अगोदर गोळ्या वाटा, नंतर भाषण करा, मग कळलं भाषण काय तुम्हाला. ही पोरं कशामुळे गुंतल्या? गोळ्यांमुळे गुंतल्या. नाही तर पोरांना काय गेलं, इंग्रजी येऊ नाही तर त्या घरात घुसू, काय गेलं. पोरं भाषण उरकावं म्हणून टाळ्या जोरात वाजित्या. याला वाटतं भाषण आवडलं नाही, पोरं घोडाला येतं, पण ते टाळीनं ऐकू येईन. विचारा ना तुमचे मोबाईल कुठे आहे? कुठे आहे मोबाईल? गुड्डीची स्टडी चालू आहे. आमची गुड्डी आहे ना, सारखी स्टडी करते. गुड्डी कपड्याला घड्या घालत नाही, गुड्डी भांडे घासत नाही, गुड्डीला चपात्यात येतच नाही, पण सारखी स्टडी करते. स्टडी कुठं करते गुड्डी? वरच्या मजल्यावर. पाहिलं गेलं गुड्डी नाही, स्टडी नाही. गुड्डी गेली डोंगराला पर्यावरणाचा अभ्यास करायला. त्यांना विचारलं, गुड्डी डोंगराला दिसली, तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय. काय सांगा. कलियुगामध्ये तुम्ही जितके पापी वागाल, तितका समाज तुम्हाला मानणार. तुम्ही जितके खरे वागाल, तुमचा सुपडा साधणार. कलियुगामध्ये खऱ्याला किंमत नाही, कलियुगात कष्टाला किंमत नाही. मग कलियुगात 4च गोष्टीला किंमत आहे. आय वॉन्ट मनी अँड मनी. लग्न न झालेले पोरं, तुम्ही आता नवरदेव होणार नाही. तुम्ही ते डोक्यातच आणू नका बा, आपण नवरदेव होणार नाही. तुम्ही आता असेच बजाव शांत बा.